मोठमोठे फटके लगावे लागतील आता. मात्र समीकरण झालंय 14 चेंडू 49 रन्स. प्रत्येक चेंडूमध्ये 3.5 धावेंची गरज असेल आता. यावेळेस बाहेर टाकलेला चेंडू आणि पंचांचे हात झाले जमिनीला समांतर, म्हणजे इथे धाव येईल अवांतर. अवांतर धावेने धाव फलकाचा श्री गणेशा होताना दिसेल आपल्याला. पोहणी झाली म्हणावं लागेल. एक धाव लागली धाव फलकावर. एक चेंडूचा खेळ झालाय. धाव फलकावर येते एक धावा बिनगडी बाद. यावेळेस पुढे टाकलेला चेंडू बॅटची कड घेतली मात्र तिथं कीपर कडून झाली आहे चूक आणि झेल सुटलाय म्हणावं लागेल. मात्र कोणतंही नुकसान झालेलं नाही. निर्धाव असेल चेंडू. पहिल्या दोनही चेंडूमध्ये फक्त एकच धाव आली जी म्हणजे अवांतरच्या स्वरूपात वाईड आलेला. आणि जर कंपॅरिझन केलं तर पहिल्या डावामध्ये 2 चेंडूंमध्ये तब्बल 13 धावा झालेल्या होत्या. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, त्याचा समाचार घ्यायचा प्रयत्न, मात्र चेंडू सरळ गेलाय क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि तिथे होणार नाही चूक. यश यांनी टिपलेला चांगला झेल आणि संघासाठी पहिलं यश मिळवून दिलं. कम ऑन डीजे. ह्या चौकाराने धावसंख्या वाढली. आता धाव फलकावर असतील 13. एक गडी बाद 13. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आलाय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. आणि यावेळेस देखील आखूड टप्प्याचा चेंडू होता. लॉंग लेगच्या दिशेने चाललाय चेंडू. सीमारेषे पार चौकार. आणि पहिल्या 2ही चेंडूंमध्ये 2 मोठे फटके आले. कम ऑन डीजे.
फलंदाजी करणारा संघ तसं बघितलं तर चांगल्या पोझिशनमध्ये नाही आहे, मात्र नॉन स्ट्रायकरचे जे फलंदाज आहे ते सामन्याचा आनंद घेत आहे. ज्या ही वेळेस साऊंड वाजवलं जात आहे, एन्जॉय करताय सामन्याला. ही दुर्मिळ बाब असते कॅश प्राइस टुर्नामेंट्समध्ये. यावेळेस हवाई सफर आणि चेंडू गेलाय मैदानाच्या यावेळेस बाहेर असेल. पहिले 2 चेंडू एक टप्पा खात बाहेर गेले होते, मात्र यावेळेस मैदानाच्या डायरेक्ट बाहेर गेलाय आणि षटकार आलाय. पहिल्या 3 चेंडूंमध्ये 14 धावा वसूल केलाय. आता समीकरण असेल 7 चेंडू 26 धावा. कम ऑन डीजे बजाव. आता मात्र इथं मोड ऑफ डिलेव्हरी म्हणजे गोलंदाजीची शैली चेंज झाली आहे. पहिले 3 चेंडू राईट अप ओव्हर होते, आता राईट आर्म राऊंड असेल. आणि यावेळेस अपील झाली आहे आणि इथे फलंदाजाला बाद व्हावं लागेल. चेंडू खराब होता, मात्र गरिबी में आटा गेला म्हणतो आपण तसं. बॅट चिकट लागली आणि चेंडू गेला यष्टिरक्षकाच्या हातात आणि फलंदाजाला बाद व्हावं लागेल. कम ऑन डीजे बजाव. समीकरण झालंय 6 चेंडूमध्ये 26 धाव्यांची गरज असेल. आता यावेळेस देखील आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि चेंडू गेलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर आणि यावेळेस देखील षटकार वसूल केलाय. बेग बेग षटकार आणि या षटकाराने षटकाची होईल समाप्ती. आता मात्र 5 चेंडूंमध्ये 20 धाव्यांची गरज असेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकार लावाल का त्या 30 धावा. पहिलं षटक शांत होतं, 9 धावा आल्या. त्यानंतर या षटकामध्ये 5 चेंडूंमध्ये तब्बल 20 धावा खर्च केल्यात सुयश यांनी. आणि आता गोलंदाजीला आपण बघू शकतो विशाल येत आहे. पहिल्या डावामध्ये चांगली कामगिरी झाली होती त्यांच्या माध्यमातून. इथे मात्र गोलंदाजीची धुरा सांभाळावी लागेल आणि तेच अश्योर करू शकतील की संघ जिंकेल की नाही. 5 चेंडूंमध्ये 20 धावा डिफेंड करायच्या. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेज, तर 20 धावा या बनवाव्याच लागतील. जर नाही बनवल्या तर क्षेत्ररक्षण करणारा संघ इथे विजयी घोषित करण्यात येईल. चला बघू विशाल. आणि पुढे टाकलेला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न होता आणि यशस्वी झालाय. टायमिंग प्रॉपर आणि चेंडूने केली हवाई सफर. चेंडू गेलाय सीमारेषे पार. षटकार. कम ऑन डीजे. चेंडू म्हणजे इझी वॉक असेल फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. बघूया. बाहेर टाकलेला चेंडू होता, लॉंग ऑफच्या दिशेने खेळलाय. 1 धाव आली आणि इथे चूक झाली आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्यांना आणि त्या चुकीची भरपाई इथे झाली आहे. अंधाळा मागतो 1 आणि देव देतो 2, म्हणजे आता इथे आल्या 2 धावा. 2 धावेने वाढेल धावफलक. धावफलकावर असतील 39 धावा. 2 गडी बाद 39, माफ करा 38 धावा असतील. 3 चेंडू 11 धाव्यांची गरज असेल. आणि इथे काय झालंय, रेस लागली आहे आणि विकेट कीपर जिंकल आणि फलंदाज होईल बाद. आणि इथं बक्षीस आलंय. मंडणगड
हा संघ जर हा सामना जिंकला 2 चेंडूंमध्ये 11 धाव्यांची गरज आहे. जर सामना जिंकला तर अमोल वैरट यांच्याकडून नगद 2000 रुपयांचं बक्षीस असेल संघासाठी. चला सामना थोडा लवकर चालू करून घ्यायचा आहे. 2 चेंडू 11 धाव्यांची गरज आहे. क्रिकेट मात्र अनिश्चिततांचा खेळ आहे. मागच्या वर्षी आपण IPL मध्ये बघितलं होतं 5 चेंडूंमध्ये 29 लागत असताना रिंकू सिंगने संपवलेला सामना. बघू 2 चेंडू 11 बाहेर आणि इथे एक्स्ट्राज. गरिबी में आटा म्हणावा लागेल गेला. दुष्काळात 13वा म्हणावा लागेल हा चेंडू. इथे मात्र 2 जर मोठे फटके लगावले तर सामन्याचा निकाल मंडणगड या संघाकडून लागू शकतो आणि बक्षिसांची खैरात आहे इथे अमोल वैराट यांच्या माध्यमातून या संघासाठी. आणि इथे डिस्टर्बन्स आहे. डिस्टर्बन्स आलाय. मिड विकेटचा फिल्डर याचं कुठंतरी होता आणि बॅट्समन डिस्ट्रॅक्ट झाला त्यामुळे साईडला सरकले. 2 चेंडू 10 धावा. थोडा स्पीडअप करायचा आहे. आणि आता आपल्यासोबत देखील जुडले ते भरत मोरे सर. आणि भिरकावण्याचा प्रयत्न बाहेर टाकलेला चेंडू होता. कव्हरच्या दिशेने चाललाय. 1-2 टप्पे खात सीमारेषेच्या अगदी बाहेर असेल आणि चौकार आलाय. आता मात्र समीकरण आहे 1 चेंडू 6 धावा. आणि इथून पुढचं सूत्र सांभाळतील भरत मोरे सर. हॅलो चेक. एका चेंडूने 6 धाव्याची गरज आहे. 1 बॉल 6. तिढे संघाला 1 बॉल 6 आणि तिथे मात्र विजय संपादन केलाय. आणि अशा पद्धतीनं सामना संपलाय. सामना जिंकला काळभैरव क्रिकेट संघ नानवली या संघाने हा सामना नाही. अच्छा येणारी टीम तिथे ओके वेसवी हा संघ या ठिकाणी जिंकलाय.